नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत शेअर करते रेशनच्या तांदळापासून बनवलेल्या वाळवण रेसिपी, ज्या आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत बनवूया, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तरीही एकदम परफेक्ट बनतील. चला तर मग बनवूया आपण रेशनच्या तांदळापासून एकदम अचूक मोजमापासोबत वाळवण रेसिपी, ज्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. मी ही 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी. तुम्ही तांदळाचा चुरा पण घेऊ शकता आणि पापड बनवण्यासाठी जास्त महागाचे तांदूळ घेण्याची जरुरी नाही आहे. तुम्ही राशनचे तांदूळ घेऊ शकता, म्हणजे स्वस्त धान्य दुकानात जे भेटतात ते घेतले तरी चालतात. हे तांदूळ आपण एका मोठ्या बाउलमध्ये घेऊ. याला 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी डस्ट असते, त्यामुळे ती निघून जाते. मी तांदूळ 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेला आहे. जोपर्यंत तांदळामधून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचे. मी स्वच्छ धुवून घेतले ते तांदूळ. आता आपण याच्यामध्ये पिण्याचं पाणी टाकून घेऊ. हे पाणी असं गच्च भरून टाकायचं आहे. तांदळाच्या वरती 1 इंच तरी राहिलं पाहिजे, कारण हे तांदूळ फुलले जातात भिजून, त्यामुळे असं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे तांदूळ आपण 24 तास भिजत ठेवणार आहात. कंप्लीटली 1 दिवस आणि 1 रात्र भिजत ठेवायचे. आपण याला झाकून ठेवू. आपले तांदूळ 24 तास आपण भिजवून घेतलेले आहेत पाण्यात. छान भिजलेले आहेत एकदम. हे बघा, असे मस्त फुलले गेलेत. आपण याला क्रश करून पाहू. हे बघा, हाताने पण क्रश होत आहेत. चांगले भिजले गेलेत एकदम. आपण ह्याला आता वाटून घेऊ. पहिले याच्यावरचं पाणी काढून घेऊ हे, आणि नंतर आपण वाटून घेऊया ते तांदूळ. आपण हे जास्त असल्यामुळे तांदूळ 2 वेळेस वाटून घेऊ. थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. हे बघा, आपण व्यवस्थित वाटून घेतलेले तांदूळ. हे बघा, एकदम पीठ छान तयार झालेले. एकदम बारीक वाटून घ्यायचं असं. हे पूर्ण 24 तास भिजल्यामुळे आपले तांदूळ एकदम सॉफ्ट झालेत आणि एवढं छान बारीक असं पीठ तयार झालं आहे. याला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. राहिलेले तांदूळ पण आपण वाटून घेऊ. हे पण असेच बारीक वाटून घ्यायचे एकदम. मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत. हे बघा, खूप स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे. एकदम छान झालेले मिश्रण. आपण एक पातेले घेऊ आणि त्याच्यामध्ये घेऊया आपण, या वाटीने तांदूळ घेतले होते तर या वाट्यानं आपण बरोबर 10 वाट्या पाणी घेऊया याच्यामध्ये. आपण 10 वाट्या पाणी बरोबर मोजून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तांदळाला खूप पाणी लागतं, त्यामुळे आपण लागलं तर आणखीन नंतर घेऊ. आता सध्या तरी आपण 10 वाट्या मोजून घेतलेला आहे. आता पातेलं आपण गॅसवर ठेवून घेतलं आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता गॅस कमी करून घ्यायचा आहे, एकदम बारीक करून घ्यायचा आहे. आणि आपण तयार केलेलं आहे तांदळाचं पीठ याच्यामध्ये थोडंसं टाकत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं, नाहीतर याच्या गाठी बनल्या जातात. टाकतच मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचं, उकळल्यावर नाही, म्हणजे सोपं जातं. हे पहा, आपण सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण फिरवत राहायचं. आता आपण गॅस फास्ट करून याला फिरवत राहायचं, कारण हे आपलं पीठ एकदम थंड आणि पाणी पण जास्त गरम नव्हतं, त्यामुळे याला फास्ट गॅस करून फिरवत राहायचं. हे पीठ पटकन खाली चिटकलं जातं, त्यामुळे पण याला फिरवत राहायचं कंटिन्यू.
याच्यामध्ये बिलकुल वाटी नाही बनवू द्यायच्या, नाहीतर आपले पापड बिघडतात. मग आपले मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, थोडंसं थिक झालं आहे एकदम असं. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ मी पाऊण चमचे टाकून घेते. मीठ कमीच टाकायचं आहे, पापड सुकल्यानंतर परत याच्यामध्ये मीठ जास्त लागतं, त्यामुळे मीठ जपूनच टाकायचं आहे. आता आपण याला चम्मचने फिरवत राहू. हा आपला पापड बनवण्याचा चीक आपण 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. हे जर व्यवस्थित शिजवलं तर आपले पापड क्रॅक जात नाही, त्यामुळे हा चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आपले पीठ थोडंसं घट्ट झालं आहे. आता आपण गॅस कमी करून घेऊ आणि याला 15 ते 20 मिनिट शिजवून घेऊ आणि हा चम्मच फिरवतच राहायचे. आपलं पाणी एकदम बरोबर झालेलं आहे याच्यामध्ये घेतलेलं. तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी पडलेलं आहे तर तुम्ही आणखीन टाकून घ्या आताच, नाहीतर मग परत पाणी एकदम उकळूनच टाकावं लागतं कमी पडल्यानंतर, त्याच्यामुळे आत्ताच टाकून घ्यायचं आहे. तुमचे तांदूळ कसे आहेत आणि त्याच्यासाठी किती पाणी लागते. जर साधेच तांदूळ घेतले असतील तर क्वांटिटी एकदम बरोबर होते. वेगवेगळ्या टाईपचे तांदूळ घेतले की पाणी कमी जास्त लागतं, त्याच्यामुळे कमी वाटलं तर थोडंसं टाकून घ्या. आपण याच्यामध्ये पापड खार हे नाही टाकणार आहेत, फक्त मीठच टाकून घेतलेलं आहे. तरी पण आपले पापड खूप छान बनणार आहेत. आणि आपण बेकिंग सोडा पण नाही टाकलेला, काहीच नाही, फक्त मीठच टाकून घेतलेलं आहे. तरी पण आपले पापड एकदम छान बनतील. आपले मिश्रण घट्ट होत आले, पीठ आपलं छान होत आलेलं आहे. आणखीन आपण याला 5 मिनिट शिजवून घेऊ. 15 मिनिट झाले आहेत आपल्याला हे शिजवून, आणखीन 5 मिनिट शिजवून घेऊ. आपलं पीठ एकदम छान शिजलेलं आहे. हे बघा, एकदम छान तयार झालेलं आहे. आपलं पाणी टाकलेलं एकदम परफेक्ट आहे. बरोबर 10 वाट्या पाणी घेतलं ना हे पीठ खूप छान शिजलं जातं आणि साध्याच रेशनच्या तांदळापासून आपले पापड खूप छान बनणार आहेत. हे बघा, साईडला बबल्स येत आहे. हे असे बबल्स आले की समजून घ्यायचं की आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया, कारण आपलं पीठ छान शिजलेलं आहे. तर गॅस बंद करून घेते. गॅस बंद केला की याच्यामध्ये टाकून घेऊ मिरची, जी मी कट केलेली आहे, लाल मिरची आणि थोडी कोथिंबीर पण मी कट करून घेतलेली आहे. याला आपण मिक्स करून घेऊ. पहिलेच जर कोथिंबीर आणि मिरची टाकली तर काळी पडते, त्याच्यामुळे गॅस बंद करून टाकून घ्यायचे, म्हणजे हिचा कलर टिकून राहतो छान ग्रीन आणि रेड. त्यामुळे गॅस बंद केल्यावरच टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण हे थोडंसं पीठ घेऊया एका भांड्यात आणि पटापट पापड बनवून घेऊ, नाहीतर हे पीठ पटकन घट्ट होत जातं जास्तच. त्याच्यामुळे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला झाकून ठेवायचं आहे. हे राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवू. पापड बनवण्यासाठी मी एक पॉलिथिन पेपरला तेल लावून घेतलेले, थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण पापड बनवूया. पापड जास्त पातळ नाही बनवायचे, थोडे जाडच बनवायचे. हे वाळल्यानंतर खूप पातळ बनतात, त्यामुळे थोडेसे जाडच बनवून घ्यायचे. या टाईपमध्ये असे बनवून घ्यायचे. चम्मचने हे पसरवायला सोपं जातं आणि हे पटकन बनवायला सोपे जातात, त्यामुळे तुम्ही असे चम्मचने बनवलेले पापड नक्की ट्राय करा. आता मी बाकीचे पापड छतवर जाऊन बनवणार आहे. हे पापड खूप फटाफट बनवून होतात आणि तुम्ही पहिल्या वेळेस जरी हे पापड बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनतात, त्यामुळे नक्की ट्राय करा असे पापड. आणि हे पापड उन्हात सुकून घ्यायचे, वर्षभर चांगले राहतात. तुम्ही जितके छान वाळवाल तितके छान हे राहतात, त्यामुळे वाळवून पण चांगले घ्यायचे हे पापड. मी सगळे पापड छतवर वाळवून घेतलेले आहेत. हे एकदम चांगले वाळले गेले आहेत. हे पहा, दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आणि टेस्टी पण खूप. आणि हे तळल्यानंतर तर खूपच छान होतात, एकदम तोंडात विरघळले जातात, एवढे छान बनतात. त्यामुळे चांगले वाळवून घ्यायचे आहेत आणि झटपट पण झालेले आहेत आपले पापड. हे मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते.
हा पहा आपला पापड खूप पटकन फुलला जातो आणि एकदम कुरकुरीत बनतो. हा पापड लहान मुलांना तर खूप आवडणार आहे आणि तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा असा पापड आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा बरोबर 1 किलो घेतलेला आहे तांदूळ. तर आपण याला पहिलं धुवून घेऊ आणि शक्यतो राशनचाच तांदूळ घ्यायचा आहे. या तांदळाने आपल्या चकल्या खूप छान होतात आणि एकदम पांढरा शुभ्र आणि फुलतात. त्यामुळे दुसरा महागाचा तांदूळ घेण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही राशनच्याच तांदळाचे केल्या तरी चालतात. याला डस्ट खूप प्रमाणात असते तर आपण याला 3 ते 4 वेळेस धुवून घेऊ. तांदूळ एकदम असं चोळून धुवायचा आहे म्हणजे पांढरा शुभ्र निघतो. क्लीन करून घ्यायचा आहे हाताने चोळून. असं 3 ते 4 वेळेस धुवून घ्यायचा व्यवस्थित. तांदूळ मी 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊ पिण्याचं पाणी. तांदळाच्या वरपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण 2 दिवस भिजवत घेणार आहात. पण दररोज याच्यावरचं पाणी बदलायचं आहे आणि नवीन टाकून घ्यायचं आहे. असं आपण याला 2 दिवस भिजवून घेणार आहात. तांदूळ आपण झाकून ठेवूयात. मी 2 दिवस तांदूळ भिजवलेले आहेत. हे पहा खूप छान भिजलेत. अगदी हाताने असे केले मसलले तरी हे तुटले जातात. व्यवस्थित भिजलेत आपले तांदूळ. तर आपण याला 1 ते 2 वेळेस आणखीन धुवून घेऊ. मी 2 वेळेस तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आपण 2 दिवस भिजत ठेवल्यामुळे खूप छान भिजलेत हे. तर आपण याला आता मिक्सरमधून काढून घेऊ. मिक्सरमध्ये मी याला वाटून घेते. तांदूळ आपले जास्त आहेत त्यामुळे 2-3 वेळेस तरी वाटून घ्यावे लागतील आणि तांदूळमध्ये पाणी टाकून वाटून घ्यायचं. पाणी जास्त झालं तरी चालतं, फक्त बारीक वाटून घ्यायचं. हे एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. याच्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ. हे बघा मी मिक्सरला तांदूळ वाटून घेतली आहेत. एकदम स्मूथ अशी पेस्ट बनलेली आहे. एकदम स्मूथ झालेली आहे आणि याच्यात पाणी कमी जास्त झालं वाटताना तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आपण अशी. आता मी बाकीचे पण तांदूळ असेच वाटून घेते. हे वाटलेलं तांदूळ मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेते. मी सगळे तांदूळ वाटून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात पण पाणी टाकून घेते आणि हे पाणी पण मिक्सरचं भांडं विसरून या पातेल्यात टाकून घेते. मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता आपण हे तांदूळ 1 दिवस परत भिजत ठेवायचे. हे वाटलेले तांदूळ हे म्हणजे वाटलेले पीठच आहे आपलं. तर हे आपण रात्रभर असंच ठेवून देऊ. हे तांदळाचं पीठ बनवलेलं मी रात्रभर भिजत ठेवलेले. तर हे बघा पाणी वर आलेलं आहे आणि खाली खाली आपल्या तांदळाचं पीठ जमा झालेलं आहे. आपण हे वरचं पाणी एकदम अद्दर काढून घेऊ. पाणीच अद्दर काढून घ्यायचे. एकदम हलक्या ह्यानं काढून घ्यायचं असं. हे बघा खाली छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि हलक्या हाताने हे काढून घ्यायचं वरचं आणि खालचं पीठ यायला लागलं असं पीठ बंद करून घ्यायचं. पीठ यायला लागलं की पाणी काढून घ्यायचं, बंद करून घेऊ आणि हे पीठात आपण मिक्स करून घेऊ. आपलं पांढरं शुभ्र असं छान पीठ तयार झालेलं आहे. हे बघा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी. आता हे पीठ मी मोजून घेते म्हणजे आपल्याला आपले पाणी ह्याच्यात मिक्स करण्यासाठी
किती लागेल याचा अंदाज कळेल परफेक्ट प्रमाण. तर आपला चीक हे 2 पातेले आहे बरोबर. हे 2 पातेले आहे. तर मी आता हे पातेलं रिकामं करून घेते, कारण याच पातेल्यानं आपल्याला याच्या एवढंच 2 पातेले भरलाय आपला चीक. तर 2 पातेलेच पाणी घ्यायचे. मी एक मोठ्या साईजचं पातेलं घेतले. हे जाड बुडाचं पातेलं आहे. थोडंसं जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ खाली चिटकलं जात नाही आपण बनवलेला चीक. तर मी या पातेल्याने चीक मोजून घेतलेला आहे. तर 2 पातेले झालेले आहे. तर मी 2 पातेले पाणी याच्यामध्ये घेते. हे परफेक्ट माप असलं तर आपल्या चकल्या बिलकुल चुकल्या जात नाहीत. त्यामुळे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता मी पातेलं गॅसवर ठेवलं आहे. याच्यात टाकून घेऊ आपण. अगदी हलकं असं थोडंसं भरून घ्यायचं चम्मच. जास्त पण गच्च नाही, सपाट असा. असे 2 चम्मच टाकून घेऊ आपण. न गच्च भरता एकदम असं सपाट. याच्यामध्ये काय होतं, वाळल्यानंतर परत जास्त खारट लागले जातात चकल्या पापड्या. त्यामुळे थोडंसं कमी पडलं तरी चालतं. तेवढं मीठ बस होतं. आणि 1/2 चम्मच पापड खार टाकून घेते मी याच्यामध्ये. आपण पातेले झाकून घेऊ म्हणजे पटकन उकळी येईल. आपण मोजून घेतलेला चीक जर जास्तच घट्ट असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस पातेले टाकू हा चीक त्यावेळेस थोडासा लिक्विड टाईप असेल तर पटकन विरघळला जातो पाण्यात, पटकन मिक्स होतो. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण तयार केलं तांदळाचं हे चीक. थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं टाकतच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या बनतात त्याच्या. पटपट मिक्स करून घ्यायचं. मी सगळा चीक ओतून घेतलेला आहे. आता मी लाटण्यानं हा चीक मिक्स करते. कंटिन्यू लाटण्यानं चीक मिक्स करत राहायचं आहे. थोडा पण स्लो झालं तर याच्यामध्ये गुठळ्या होतात. त्यामुळे कंटिन्यू लाटण्यानं मिक्स करत राहायचं आहे. चीक आपला एकदम स्मूथ बनेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत आपल्या पिठामध्ये. एकदमच छान झालेले पीठ आणि एकदम पांढरं शुभ्र दिसतंय. पक्कडने पकडून पण तुम्ही व्यवस्थित लाटण्याने मिक्स करून घ्यायचं सगळं. असं पातेलं हललं जातं, त्यामुळे एका हाताने पकडून एका हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं. आपला चीक मस्त मिक्स करून झालेला आहे आणि छान घट्ट झालेला आहे आणि कुठेही गुठळी वगैरे नाही झालेली. हाताला थोडंसं पाणी लावून हे काढून घ्यायचं पीठ लाटण्याचं. हाताला पाणी लावल्यामुळे चटका बसला जात नाही आणि पटकन निघलं जातं. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी आणखी एक्स्ट्रा टाकायची आवश्यकता नाही आहे. फक्त गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि याला वाफवून घ्यायचं आपण. याला झाकून ठेवू आपण 5 ते 7 मिनिट. एकदम लो गॅस करायचा आणि ठेवायचे 7 मिनिट झाकून, म्हणजे मस्त वाफेनं हा चीक शिजला जाईल. 7 मिनिट मी चीक शिजवून घेतलेला आहे. हा शायनी दिसतोय. आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे छान शिजला जाईल. परत मी एकदा पकडणे पकडून याला मिक्स करून घेते, म्हणजे मस्त खालचा वर आणि वरचा खाली होईल. सगळा छान मिक्स करून घ्यायचा आहे. मी मस्त मिक्स करून घेतला आहे सगळा चीक. आता परत एकदा आपण लाटण्याचं हे पीठ काढून घेऊ
आणि परत याला 5 ते 7 मिनिट झाकून ठेवू. एकदम कमी आचेवर गॅस स्लोच ठेवायचा आहे, म्हणजे पीठ मस्त शिजलं जातं आणि नंतर आपल्या चकलीचे तुकडे पडत नाहीत. तुम्ही जर पहिल्याच वेळेस बनवत असाल तर सुरुवातीला जर वाटलं का गाठी बनत आहेत तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त पाणी उकळून घ्यायचं व्यवस्थित आणि पीठ मिक्स करत राहायचे पटपट. थोडंसं वाटलं सुरुवातीला तरी मिक्स करायचं सोडायचं नाही आहे, व्यवस्थित फटफट मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुल गाठी नाहीत होणार याच्यामध्ये, तुम्हाला एकही गुठळी सापडणार नाही. फक्त मिक्स करायचं सोडायचं नाही आहे, कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. बिलकुल होणार नाहीत गुठळ्या याच्यामध्ये. आपण याला परत 5 ते 7 मिनिट परत वाफेवर शिजवून घेऊ. मी परत 8 ते 10 मिनिट एकदम लो गॅसवरती हा चीक शिजवून घेतलेला आहे. तर आता आपण पाहूया आपला चीक शिजला आहे का. तर त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि चम्मचनी थोडासा चीक घ्यायचा आहे आणि हातावर याची गुठळी करून पाहिजे. जर हा चीक आपल्या हाताला चिटकला नाही थोडा पण, हे बघा अशी गोळी करून पाहिजे. बिलकुल हाताला आपल्या चिटकली जात नाही आहे, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे. असं व्यवस्थित शिजून घ्यायचा आणि नवीन जे बनवत आहेत त्यांनी बिनधास्त बनवायचं. आता मी शेवगा घेते आणि ही प्लेट घेते मी चकलीवाली, ती टाकून घ्यायची आहे. चकलीवाली प्लेट मी टाकून घेतलेली आहे. तर आपण याला चम्मच, छोटा चम्मच घ्यायचा आणि चम्मचने हे भरून घ्यायचं. याच्यामध्ये हे फुल भरून घ्यायचं आहे. फुल म्हणजे अगदी दाबून दाबून भरायचं, म्हणजे आपली चकली कुठे तुटली जात नाही. चम्मचच्या साहाय्याने याला असं दाबून घ्यायचं आहे. हे पहा असं. आणि हे पीठ झाकून ठेवायचे कमी गॅसवरतीच. गरम पीठ असलं तर आपल्या चकल्या लास्टपर्यंत व्यवस्थित होतात. त्यामुळे हे पीठ आपण चकल्या करेपर्यंत 75% चकल्या होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. हे पहा मी एक चकली करून दाखवते तुम्हाला. हे एकदम सोपी जाती चकली बनवायला, जास्त एनर्जी न लागता पण होते. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी चकली बनवून घेऊ शकता. या टाईपमध्ये बनवून घ्यायच्यात. मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आहेत. हे पहा. आता या चकल्या 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे, चांगल्या कडकडीत उन्हात. चकल्या मी 2 दिवस छान उन्हात वाळवून घेतलेले आहेत. एकदम कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले. चांगल्या वाळवून घेतल्या की छान टिकतात, त्यामुळे उन्हात वाळवून घेणं पण जरुरी आहे. मी आता तुम्हाला ही चकली तळून दाखवते. हे पहा पटकन फुलली जाते, अगदी 7 ते 8 सेकंदात ते फुलली जाते. एकदम छान, फार कुरकुरी बनते ही चकली. हे बघा एकदमच कुरकुरीत बनली जाते चकली. तांदळाची कुरवडी बनवण्यासाठी मी घेतलेले तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ मी तांदूळ धुवून चांगले 2-3 वेळेस धुतले, नंतर सावलीत सुकवून नंतर मी हे गिरणीहून एकदम बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे. हे बघा खूप स्मूथ असं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड ही पीठ यूज करू शकता. एकदम स्मूथ असं पीठ आहे. मी हे तांदळाचं पीठ 1 ग्लास घेते. बरोबर माप घ्यायचं याचं. 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत मी. 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेले बरोबर. तर तोच ग्लास बरोबर याच्यात पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मी पीठ मस्त मिक्स करून घेतलेले 1 ग्लास पाण्यातच मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे.
जास्त लिक्विड टाईपमध्ये पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही झालेलं. हे असं बनलेलं आहे. फक्त याच्यामध्ये ना गोटळे होऊ द्यायचे नाही. मस्त सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे. हे छान झालेले पीठ. आता मी एक पातेलं घेतलेले, थोडंसं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आणि आपण ज्या ग्लासाने पीठ मोजून घेतलेले त्याच ग्लासाने बरोबर 1 ग्लास पाणी घ्यायचं. पाण्याचं मोजमाप एकदम बरोबर घ्यायचं आहे. आता मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. बरोबर पाण्याचं मोजमाप घ्यायचं आहे. पीठ मळताना पण आणि आपण पातेल्यात पण एवढंच पाणी घेतलेलं आहे. मी पाण्यात टाकून घेते अर्धा चम्मच मीठ. अर्धा चम्मच मीठ बस होतं. कमी झालं मीठ तरी चालतं, जास्त पडलं तर आपली कुरडई वाळली ना नंतर मग जास्त खारट लागते. त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं. थोडं कमी पडलं तरी चालतं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मळलेलं पीठ. थोडंसं चम्मचने टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्यानं मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं असं टाकत राहायचं आहे. एकदाच सगळं टाकायचं नाही. मी सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. एका हाताने कपड्याने पातेल्याला पकडून मस्त लाटण्यानं मिक्स करायचं. छान मिक्स केलं ना मग एक पण गुठळी बनली जात नाही. त्यामुळे सुरुवातीला 2-3 मिनिट मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मी छान पीठ मिक्स करून घेतलेले. हे बघा, सुरुवातीचे 2-3 मिनिट मिक्स केले ना बिलकुल गुठळी बनली जात नाही. एकदम छान तयार झालेलं आहे. आता पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि लाटण्याचं पीठ आपण काढून घ्यायचं आहे. पाण्यात हात बुडवला ना मग चटका बसला. आणि हे पीठ आता 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती आपण शिजवून घेऊ. म्हणजे छान शिजल्यानं आपली कुरवडी बिलकुल तुटली जात नाही. त्यामुळे एकदम कमी गॅस करायचा आणि 7-8 मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊ. मी 7 ते 8 मिनिट छान कमी आचेवर पीठ शिजवून घेतलेलं आहे. आपल्या तांदळाचं छान असं शिजलं असणार आहे. आपण चेक करून बघूया. तर आपलं पीठ शिजलं की नाही हे पाहण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हातावर फिरून बघायचं आहे. जर हाताला चिटकलं गेलं नाही तर समजून घ्यायचं पीठ आपलं छान शिजलेलं आहे. हे बघा, पीठ छान शिजलेलं आहे. आपण आता याची कुरवडी बनवू शकतो. आता मी हे पीठ छोट्या चम्मचनी शेवग्यामध्ये भरून घेत आहे. छोट्या चम्मचनी भरायला सोपं जातं आणि हे पीठ छान असं आपण दाबून भरायचं आहे. म्हणजे आपली कुरवडी कुठेही तुटली जात नाही. एकदम छान तयार होते. हे बघा, असं मस्त दाबून भरायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही आणि आपली कुरवडी बिलकुल तुटली जात नाही. आणि हे पीठ परत झाकून ठेवू आपण. हे बघा, आपली कुरवडी एकदमच छान झालेली आहे. याच्या तारा पण एकदमच सुट्ट्या सुट्ट्या मस्त झालेल्या आहेत. हे बघा, खूप छान शिजलेलं आहे आपलं पीठ पण. या टाईपनं बनवले की एकदम झटपट आपली कुरवडी बनवून तयार होते. ज्या महिला जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी हे एकदम छान रेसिपी आहे. एकदम 10 मिनिटात ही कुरवडी बनली जाते आणि एकदमच छान बनते. ही सगळी कुरवडी बनवून घेतली आहे. तर 1 ग्लास पिठामध्ये आपल्या जवळजवळ 9 ते 10 कुरवड्या बनलेल्या आहेत. सिंगल राऊंडच्या केल्या तर नक्कीच 15 बनल्या जातील. मी काही डबल राऊंडच्या केले तर काही सिंगल राऊंडच्या करून घेतलेले आहेत. तर याला आता आपण मस्त उन्हात वाळून घेऊ आणि एकदम पांढरी शुभ्र बनली जाते कुरवडी ही.
आणि टेस्टला पण एकदमच मस्त बनली जाते। हे बघा कुरवडी मी सगळी वाळवून घेतलेली आहे, 2 दिवस मस्त उन्हात वाळवून घेतलेली आहे, तर एकदमच छान वाळून झालेली आहे। प्रत्येक तारा सुट्ट्या सुट्ट्या अशा बनलेल्या आहेत। हे बघा खूपच छान। छोटीच कुरवडी तळून दाखवते, एकदम मस्त फुली जाते। हे बघा एकदम छान तिप्पट चौपट मस्त फुली जाते। हे बघा एकदम झटपट आणि एकदमच छान मस्त फुलली जाते। आपण सोडा पापड खार बिलकुल नाही टाकलेला, तरी पण मस्त फुलली जाते। एकदम छान बनते ही तांदळाची कुरडई। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। तुम्ही नक्कीच ट्राय करा ही इन्स्टंट कुरवडी। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा, आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।